नवी मुंबईतील बेलापूर परिसरात पैसे डबल करण्याच्या आमिषाने एकाला 20 लाखांचा गंडा घालण्यात आला। एका मित्राच्या सांगण्यावरून भोंदूबाबाची भेट घेण्यासाठी पीडित व्यक्ती 20 लाख घेऊन गेला। बाबाने तंत्रमंत्र सुरू करतात पीडित गुंग झाला आणि त्याच्या साथीदाराने पैसे घेऊन पोबारा केला। काही वेळाने बाबा देखील पळून गेला। वेळ उलटल्यानंतरही पैसे न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार लक्षात आला। पीडिताने बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बाबा व साथीदाराला अटक करून त्यांच्या जवळून 19 लाख रुपये हस्तगत केले आहेत। पोलीस अधिक तपास करत असून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का हे शोधत आहेत। नवी मुंबईतील घनसोली सेक्टर 7 मधील ओम साईराम सोसायटीत अचानक किचनचा स्लॅब कोसळल्याने खळबळ उडाली। सकाळी चहा बनवताना मीनाक्षी बांदल या महिला किचन मध्ये होत्या। स्लॅब कोसळण्याच्या क्षणी त्यांनी वेळीच बाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र त्यांच्या डोक्यावर व हातावर स्लॅबचा काही भाग पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन उपाययोजनांचे आश्वासन दिले। ही घटना नवी मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी आहे। नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर सुनील खंडागळे या तरुणाने आपल्या 24 वर्षीय प्रेयसी दीपाली हिला दौलताबाद घाटावरून ढकलून दिलं। या घटनेत दीपालीचा जागीच मृत्यू झाला असून घटनेनंतर सुनीलने स्वतःला शिरूर पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केलं। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। भारतीय कर्मचाऱ्यांवर ट्रम्प यांचा हल्लाबोल। गुगल, मायक्रोसॉफ्ट यांनी आता अमेरिकांना नोकऱ्या द्या। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय कर्मचाऱ्यांनी भरती करणाऱ्या अमेरिकन टेक कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे। वॉशिंग्टन मधील AI समिटमध्ये बोलताना त्यांनी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांमध्ये थेट बोट दाखवत म्हटलं, भारतीयांना नोकऱ्या देण्याचे दिवस आता संपले। त्यांनी या कंपन्यांना परदेशी कामगारांवर अवलंबून न राहता अमेरिकन नागरिकांसाठी रोजगार निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे। उत्तर प्रदेश लवकरच बनेल देशातील पहिलं 21 विमानतळ असलेलं राज्य। मुख्यमंत्री योगींची घोषणा। उत्तर प्रदेशात वेगाने भौगोलिक, जल आणि हवाई क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास सुरू असून लवकरच UP देशातील पहिलं 21 विमानतळ असलेलं राज्य ठरणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत केली। या विकासामुळे राज्याचा औद्योगिक आणि पर्यटन विकास वेग घेत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। शिरूर तालुक्यातील करडे ते नावरे फाटा रस्त्यावरील MIDCच्या औद्योगिक वसाहतीसाठी टाकल्या जाणाऱ्या विद्युत वाहिनीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। शेतजमिनीमधून जबरदस्तीने काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत ॲडव्होकेट निनाद मगर यांच्यासह काहींना ताब्यात घेतले। अटकेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून महिलांचाही सहभाग वाढला। महिला पोलिसाच्या अवारच्या भाषेबाबतही पोलीस निरीक्षकांना जाब विचारण्यात आला। सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून शेतकऱ्यांनी कायदेशीर लढाईची तयारी दर्शवली आहे। लंपीचा कहर। जळगावच्या 23 गावांमध्ये थैमान, 6 जनावरांचा मृत्यू। जळगाव जिल्ह्यात लंपीने डोकं वर काढले। तब्बल 23 गावांमध्ये लंपीचा शिरकाव झाला असून आतापर्यंत 166 जनावरे बाधित झाली आहेत। त्यापैकी 50 जनावरांनी लढा जिंकला, पण दुर्दैवाने 6 जनावरांनी प्राण गमावले। अजूनही 66 जनावरे आजारी आहेत। प्रशासन सतर्क झालं असून लसीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे। लोकांनी घाबरू नये, दूध उकळून प्यावं आणि अफवांपासून दूर राहावं असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं। त्र्यंबकेश्वर दर्शनात फसवणुकीचा पर्दाफाश। बनावट पासद्वारे 5 जण अटकेत। श्रावण महिन्यात भक्तांच्या गर्दीचा गैरफायदा घेत त्र्यंबकेश्वर दर्शनाचे बनावट पास देणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीने भाविकांची फसवणूक करत काळा बाजार मांडला होता। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ही कारवाई केली असून देवस्थान ट्रस्ट मधील कोणी कर्मचारी यात सामील आहेत का याचा तपास सुरू आहे। रमी खेळा आणि काहीतरी पाठवा, शेतकऱ्यांची कोकाटेंना टोलेबाजी। नाशिकच्या देवगाव येथील योगेश राजेंद्र कुळे या तरुण शेतकऱ्याने थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना माझे 5550 रुपये घ्या आणि रमी खेळा, काहीतरी जिंकून मला पाठवा असा टोला लगावला आहे। या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने बियाणं पेरता न आल्याने त्यांचं सगळं नुकसान झालं। शेवटी त्याने हे बियाणं विकून मिळालेली रक्कम मनी ऑर्डरद्वारे कृषी मंत्रालयात पाठवली। आपल्या संकटातूनही सरकारवर उपरोधिकपणे फटके मारणारा हा प्रकार चर्चेचा विषय ठरतो। गडचिरोलीत नवे कृषी भवन उभारणार। गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या हेतूने गडचिरोलीतील नवे कृषी भवन उभारण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। या प्रकल्पासाठी 11.67 कोटींचा निधी मान्य करण्यात आला असून हे भवन सोनापूर येथील फळरोप वाटिकेच्या जागेत उभारणार आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने आणि आधुनिक सेवा मिळावी हा मुख्य उद्देश असणार आहे।